भाजी जर किती पण चांगली बनलेली असली ना आणि तोंडाला चवच नसली ना तर अशी फरसाणाची भाजी बनवून खायची. एवढी टेस्टी लागती ना की गेलेली तोंडाची चव आहे ना एका झटक्यात परत वापस येते. मग काय करायचं, जाग्यावरून उठायचं, 2-3 कांदे घ्यायचे, त्या कांद्याला ना एकदम बारीक कापायचा, मस्त पैकी एवढा बारीक होईल ना तेवढा बारीक कापून घ्यायचा. 2 टमाटे घ्यायचे, त्याला सुद्धा असं एकदम बारीक कापून घ्यायचं. कोथिंबीर कापून ठेवायची आणि आता लगेच गॅस चालू करायचा. गॅसवर कढई ठेवायची, तेल टाकायचं, तेल गरम झाले का जिरे टाकायचे आणि कापलेला कांदा टाकून द्यायचा. कांद्याला थोडंसं परतून घ्यायचं, नंतर त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकायची थोडीशी, त्याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये मसाले टाकायचे. तर मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर, घरातला काळा मसाला, हळद आणि धन्याची पावडर टाकलेली. त्यासोबत कोथिंबीर, मीठ टाकायचं आणि आता याला मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर याच्यामध्ये ना कापून घेतलेला टमाटर टाकायचं. टमाट्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, असं चांगलं सॉफ्ट पडूस्तवर आहे ना, चांगलं असं तेल सुटूस्तवर. नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडंसं, जास्त नाही. आणि आता याच्यावर आहे ना झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी बारीक गॅसवर ठेवायचं. म्हणजे काय होतं, टमाटर ते चांगलं असं नरम पडून जातं. नंतर झाकण काढलं का याच्यामध्ये पाणी टाकायचं. तर पाणी तर गरम करूनच टाकायचा. आणि हे बघा, पाणी खूप जास्त पण नाही टाकायचं, थोडंच टाकायचंय. घट्टसरीची भाजी छान लागते. आता आहे ना गरम पाणी टाकायचं, नंतर लगेच उकळी येते याला. तर आता याला 5-6 मिनिटं आहे ना असं उकळून द्यायचं. नंतर याच्यामध्ये ना फरसाण टाकायचं. तर फरसाण तुम्ही तर कुठलंही घेऊ शकता, बारीक शेव घेऊ शकता किंवा असं मिक्स फरसाण सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि आता आहे ना गरम गरम ह्या भाजीमध्ये फरसाणाची एक प्लेट टाकून द्यायची, गॅस बंद करायचा, वरूनची कोथिंबीर टाकायची आणि 2 मिनिटं थांबायचं. म्हणजे काय होतं, ह्या फरसाणामध्ये ना चांगला असा रस्सा शिरून जातो. आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच प्लेट मध्ये वाढून घ्यायचं. आता इकडे तिकडे बघायचं नाही, पटकन गरम गरम खाऊन घ्यायची. आता याला तुम्ही ना भाकरी बरोबर खा किंवा चपाती बरोबर खा, अशी जबरदस्त टेस्ट येते ना. बनवायला तर एवढी सोपी आहे ना की मनात आलं का लगेच बनायची. बघा, कधी कधी काय होतं, आपल्याकडे भाजीला पण काही नसतं, मग हे एकदम बेस्ट उपाय आहे. तर बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.